आम्ही मोर्चा काढला होता, पाणी देणार बोलले आणि दिलंच नाही. त्याच्यानंतर आम्ही रोज येऊन इथे बोलायचो, तरी पण आज देऊ उद्या देऊ असं हे बोलायचे. घरपट्टीचा विषय आहे, घराखाली जागेचा विषय आहे, रस्त्यांचा विषय, हा नेहमी आम्हाला उद्या या परवा या असंच चाललेलं असतं. याच्यासाठी आम्ही आज आंदोलन करतो श्रमजीवी संघटनेच्या मार्फत. काय नाव आहे? सदानंद मंगले आडे. काय प्रॉब्लेम होतोय? आता एक म्हणजे यात आपले घरपट्टीत जे समजा जीवाबत्ती लावतात ते समजा आमच्याकडे लावलेले नाही. समजा ते घेतात जीवाबत्ती, एकही पाड्यांना जीवाबत्ती लावलेली नाही, एकही पाड्याचं. इथे रात्री आम्ही होतो तेव्हा इकडे सगळीकडे उजेड म्हणजे लाईट होते, पण आमच्या रायपाडा, पोतेपाडा, सातपाडा इथे कुठेच नाही. पाण्याचा प्रश्न बद्दल पाण्याचा काय? पाण्याचं आता पाणी तर संपलेलं आहे एकदम, म्हणजे 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत रात्रभर पाणी येतो नाही. एक जाऊन आणायचं डोक्यावर, म्हणजे पाण्यासाठी वनवन करावं. काय सांगशील काय त्रास होतो पाण्यामुळे? आमच्या इकडे गावात जून अंबिरकी गावामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी आहे, पण पाड्यावरती पाणी नाही. त्या ठिकाणी फक्त रात्री बाया जातात, पाणी घेऊन येतात, त्यांना खूप अडचण होते पाण्याची. तिथे पाणी खूप घाण आहे आणि लोक बोलतात का उद्या देऊ परवा देऊ असं करायला लागले, म्हणून आम्ही इथेच कालपासून थांबलो, आंदोलन करतात. काय नाव तुमचं? हा, काय सांगाल? 2-2 वाजा 1-1 वाजा पाणी भरायला बाबरीचे जायला लागतं, तरी पाणी भेटत नाही. रिकामा हांडे घेऊन रात्री चालू का परत उठल्या झोपल्या का परत जायचं पाण्याला. लाईनीला लागतात, तिथं हांडे ठेवतात, परत जातात, परत पाणी घेऊन येतात. एक बाईने भरला का दुसरा भरतं, तिने भरला का तिसरा भरतं, असं करून आमचं रातच जडतं ते पाण्याबद्दल. तरी पाणी नाही ते बावी. ग्रामपंचायत काही करत नाही का? करत नाही. टँकर पाणी पडल्यावर, पाणी जवळ आल्यावर टँकर टाकतात, लगेच दुसरे दिवस पाऊस पडतात. तर काय फायदा ते पाण्याचा? भरतं आमची झालं टँकर. ग्रामपंचायत काही करत नाही. काय नाव तुमचं? सविता गोविंदराव. जरा बोला. रात्रीचे जातो, 2-2 हांडा घेऊन जातो, एक हांडा पाणी नाही भेटत. रात्र जडतं पण पाणी नाही भेटत. टँकर आणून होतं, तर एक टाकी भरली का 10-12 दिवस येऊन नाही बघत इथं. त्यामुळे आम्ही आता इथं येऊन बसलो. मग ग्रामपंचायतीला तक्रार केली काय? तक्रार केली पण येत नाही, कोणीच नाही येत. नाव सांगा. योगेश अंबादास काटेला नाव माझं आहे. आज श्रमजीवी संघटनेच्या 13/1/2025 यांना जुनादुर्शीच्या पत्रव्यवहार करून आज पण सुद्धा ग्रामपंचायतचे ग्रामसेविका इथे ग्रामपंचायतला उपस्थित नाही. आणि जे आमचे आदिवासी समाजाचे जे पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, त्याच्यानंतर रोजगार हमीचे ज्या विविध गोष्टी आहेत, त्या विविध गोष्टींवरती आमची मागणी आहे. आज 2 वेळा हे दुसऱ्यांदा आंदोलन आहे. गेल्या 8-9 महिन्या अगोदरही आम्ही आंदोलन केलेले होते. हे आंदोलन करूनही त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला लेखी देऊनही त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास आज आम्ही पुन्हा इथे बसलेले आहे. जेव्हा यांनी टँकरचं पाणी आणतात तेव्हा एकदम घाण पाणी हे आणून देतात. आमच्या आरोग्याचा विचार ही सुद्धा ही प्रशासकीय अधिकारी किंवा ग्रामपंचायतची बोडी ती पण आमच्या आदिवासी समाजाकडे लक्ष देत नाही. आज श्रमजीवीचा दणका असल्यामुळे आज कुठेतरी आदिवासी समाजाची लोकांना म्हणजे इतर काही एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीपासून वंचित आज देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन पण आज आमचा आदिवासी समाज आज त्या गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे. तरी यापुढे या अधिकाऱ्यांनी किंवा या प्रशासकाने यांनी आमच्या प्रश्नाचा तात्काळ
निवारण करावं. निरावण करावा हीच आमची मागणी आहे. स्पीड न्यूज भारत.